महाराष्ट्राला पुन्हा अवकाळीचा धोका. हवामानातील बदलामुळे काही ठिकाणी पावसाची शक्यता. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल, त्यामुळे आठवड्याच्या उत्तरार्धात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. राज्यात अवकाळीमुळे 12,87,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 23,90,000 शेतकऱ्यांना 1400 कोटींच्या मदतीची गरज. अनेक जिल्ह्यातील साखर शाळा अजूनही बंद. ऊसतोड कामगार साखर शाळा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत. ऊसतोड कामगारांच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान. मजुरांना आपल्या मुलांच्या शैक्षणिक भविष्याची चिंता. महायुतीची उद्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त पत्रकार परिषद. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेना नेते दादा भुसे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद. मराठा कुणबी नोंदी शोधणाऱ्या समितीचं काम ठप्प असल्याची माहिती उघड. सरकारने कार्यादेश आणि कार्यकक्षा जारी न केल्यानं कामकाज ठप्प. 13 तारखेला ओबीसींची बीडमधल्या सभेवरून मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर टीका. भुजबळ तुमचा राजकारणासाठी वापर करतायत. आम्हाला ओबीसींमध्येच आरक्षण हवंय. त्यांचं ऐकून फुकटचं भांडण विकत घेऊ नका. जरांगेंची सरकार आणि भुजबळांवर टीका. अशोक चव्हाणांविरोधात नांदेडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक. इजळी गावात मराठा आंदोलकांची चव्हाण यांच्या विरोधात घोषणाबाजी. काँग्रेस कार्यकर्ते, पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाची. 5 जानेवारीला पंढरपूरमध्ये ओबीसींचा विराट एल्गार मेळावा. छगन भुजबळ मेळाव्याला उपस्थित राहणार. आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती. आज बाळासाहेब असते तर शेकडो शिवसैनिक अयोध्येत असते. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्यानं ते लाचारीतून टीका करतात. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका. मंदिर सोहळ्यावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना राम मंदिर लोकार्पणाचं निमंत्रण देऊ नका. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांची मागणी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे अयोध्या दौऱ्यापूर्वी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमासाठी डावोसला जाणार. 15 ते 18 जानेवारीपासून मुख्यमंत्री शिंदे डावोसमध्ये. मुख्यमंत्री शिंदेंसोबत उद्योगमंत्री उदय सामंतही डावोसला जाणार. नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नागपूर परिषदेमध्ये सुरू असलेल्या कमिशनखोरीवरून खडाजंगी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना करावी लागली मध्यस्थी. सुनील केदार यांचा जामिनासाठी नागपूर खंडपीठात नवीन अर्ज दाखल. जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा. भविष्यात गरज पडली तर आम्ही दिल्लीतही चर्चा करू. संजय राऊतांची उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये उत्तम संवाद. महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांमध्ये चांगलं कम्युनिकेशन. संजय राऊत यांचं वक्तव्य. मंत्री रामदास आठवले, आमदार मंगेश चव्हाण आणि एकनाथ खडसेंनी एकाच टेबलवर बसून घेतला चहा नाश्ता. राजकीय वर्तुळात चर्चा. या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचं एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण. राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट. अजितदारांनी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर नितीन करीर यांचं केलं अभिनंदन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमध्ये ग्रामविकास मंडळाच्या वतीनं ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर दीपोत्सव. सुमारे 50 मशाली आणि 5,000 पणत्या एकाच वेळी प्रज्वलित करण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीही काढली. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर चप्पल बूट घालून जाण्यास शिवप्रेमींचा मज्जाव. अमरावतीच्या PR पोटे पाटील कॉलेजमध्ये संत गजानन महाराज पारायण सोहळ्याचं आयोजन. 5,001 भक्तांकडून सामूहिक पारायणाचं वाचन. कल्याणमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कार्यक्रमाला हजेरी. वारकऱ्यांसोबत चालत मुख्यमंत्री शिंदे मंचावर. काळा घोडा महोत्सवाच्या धर्तीवर बीकेसीत भरणार कला महोत्सव. MMRDA कडून वांद्रे कुर्ला संकुल इथे बीकेसी आर्ट प्लाझा उभारण्याचा निर्णय. 2024च्या अखेरीस या प्रकल्पाचं काम पूर्ण करण्याचे MMRDAचं नियोजन. रेल्वे मंडळाकडून लोकलऐवजी वंदे भारतला प्राधान्य. लोकल सेवेवर भर देण्यासाठी प्रवासी संघटनेचं रेल्वे मंडळाला पत्र. कल्याण, कसारा, कर्जत प्रवासी महासंघाची मागणी. नंदुरबारचे पोलीस अधीक्षक PR पाटील यांची बदली. PR पाटील यांच्या जागी IPS श्रवण दत्त यांची नियुक्ती. आज 62वा महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन. मुंबईतील SRPF कॅम्पमध्ये वर्धापन दिनाचा कार्यक्रम. कार्यक्रमाला राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची हजेरी. उद्यापासून शिर्डीत राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर. शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात.
निर्माता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात आणलेल्या पेंग्विनमुळे उत्पन्न 15 पटीनं वाढलं. राणीच्या बागेला 20 महिन्यात 19,56,00,000 उत्पन्न. दाऊद इब्राहिमच्या आईच्या नावे असलेल्या 4 मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव होणार. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मुमके इथे या 4 मालमत्ता आहेत. धुळे तालुक्यातील बोरकुंड इथे इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानतर्फे कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन. जिजाऊ जन्मस्थान सिंदखेड राजा ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव ज्ञानतीर्थ नायगाव अशी क्रांतीज्योत. आज सकाळी सिंदखेड राजा इथून निघाली रॅली. फुले दाम्पत्यांना संयुक्त भारतरत्न पुरस्कार देण्याची रॅलीत मागणी. समृद्धी महामार्गावर कांद्यानं भरलेल्या ट्रकला अपघातात 2 जण गंभीर जखमी. जखमींवर सिंदखेड राजातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. नागपूरच्या कोंढाळी भागातील दैनिक दुकान चाळीत 8 ते 10 दुकानांना भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. भंडाऱ्यात सनफ्लॅग स्टील कंपनीत पहाटे स्फोट. कंपनीत झालेल्या स्फोटात 8 कामगार भाजले. जखमींवर नागपूरच्या शुअरटेक रुग्णालयात उपचार. मुंबईत नववर्षाच्या पूर्वसंध्येला 283 मद्यपी चालकांवर कारवाई. 3,500 विना हेल्मेट दुचाकीस्वारांना दंड. गोव्याहून चोरटी दारू वाहतूक करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडला. कंटेनरमध्ये 1,000हून अधिक मद्याचे बॉक्स आढळले. या प्रकरणी 2 जणांना अटक. वाहनासह 1 कोटींचा मुद्देमाल जप्त. पुण्याच्या वानवडी परिसरात सोसायटीत मद्यधुंद तरुणीचा राडा. दारूच्या नशेत तरुणीने सोसायटीचं गेट बंद करून घातला धिंगाणा. महिला पोलीस कर्मचाऱ्यांना देखील मारहाण. संबंधित तरुणी पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्याची माहिती. इंडिया आघाडीच्या नेत्यांची उद्या ऑनलाईन बैठक. इंडिया आघाडीच्या सर्वच घटक पक्षांचे महत्त्वाचे नेते झूम ॲपद्वारे बैठकीत सहभागी होणार. बैठकीत काँग्रेस नितीश कुमार यांच्याबाबत प्रस्ताव मांडण्याची शक्यता. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भात स्वतंत्र निवड समिती नेमावी. सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संबंधी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाकडे मागितली भेटीसाठी वेळ. पण काँग्रेसला आयोगाकडून अजून वेळ मिळालेली नाही. आरामांसाठी केंद्रीय भाजपचा मोठा निर्णय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महत्त्वाची समिती स्थापन. दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या राजकीय नेत्यांबाबत समिती घेणार निर्णय. समितीच्या परवानगीनंतरच बाहेरच्या पक्षाचा नेता भाजप पक्षात येऊ शकणार. 31च्या दिवशी राजधानी दिल्लीत दारूची रेकॉर्ड ब्रेक विक्री. 31च्या दिवशी तब्बल 41 लाख बाटल्या तळीरामांनी रिचवल्या. यंदाच्या डिसेंबर महिन्यात 5 कोटी दारूच्या बाटल्यांची विक्री. 2023 हे वर्ष हे भारताचं आजवरचं दुसरं सर्वाधिक उष्ण वर्ष. हवामान खात्याची माहिती. यापूर्वी 2016 साल हे आजवरचं सगळ्यात गरम वर्ष होतं. दिल्लीत सर्वत्र दाट धुक्याची चादर. धुक्यामुळे नवी दिल्लीकडे येणाऱ्या 26 रेल्वे विलंबाने. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी भाजपचा मेगा प्लॅन. या संदर्भात आज अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्यात होणार महत्त्वाची बैठक. श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाकडून वस्त्रसंहिता जारी. अपुरे कपडे, फाटक्या जीन्स, स्कर्ट आणि बिनबाह्यांची वस्त्र परिधान करण्यास भाविकांना बंदी. तसंच मंदिर परिसरात गुटखा, पान खाण्यावर आणि प्लास्टिक पॉलिथिनच्या वापरावर घातली बंदी. गुजरातमध्ये एकाच वेळी 4,000हून अधिक लोकांनी केला सूर्यनमस्कार. या विक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. स्वतः पंतप्रधान मोदींनी ट्विट करत दिली माहिती. जीएसटी कलेक्शनमध्ये घसरण. डिसेंबरमधील जीएसटी कलेक्शन 1.65 लाख कोटी रुपये. सलग 3 महिने जीएसटी कलेक्शनमध्ये घसरण झाल्याची माहिती. 29 डिसेंबर 2023 पर्यंत 2000च्या 97.38% नोटा आरबीआयकडे परतल्या. आता नागरिकांकडे 2000च्या नोटांचं 9,330 कोटी रुपयांचं चलन शिल्लक. संसद हल्ल्यातला मास्टरमाइंड मौलाना मसूद अझहर बॉम्बस्फोटात मारला गेल्याची माहिती. सोशल मीडियावर मसूद अझहरच्या मृत्यूची बातमी व्हायरल. अबुधाबीत बीएपीएस हिंदू मंदिराचं 14 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण. बीएपीएस हिंदू मंदिर हे अबुधाबीतील पहिलं हिंदू मंदिर. अबुधाबीची राजधानी अबू मुरैखा या भागात मंदिर उभारण्यात आलंय. अभिनेत्री माधुरी दीक्षितनं घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन. मराठी चित्रपट पंचकच्या कलाकारांसोबत माधुरी दीक्षित बाप्पाच्या चरणी नतमस्तक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.